जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे 3 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली। किरकोळ वादातून पत्नी व सासूने दगड व लथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे 3 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली। चांगदेव सदू पवार वय वर्ष 35 राहणार बारागाव नांदूर 52 खोल्या तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की या घटनेतील मयत शिवाजी सदू पवार हा चांगदेव पवार यांचा मोठा भाऊ असून शिवाजी पवार हा त्याची पत्नी सुरेखा, सासू सीताबाई यांच्यासह बारागाव नांदूर गावात राहायचा। शिवाजी पवार यांची पत्नी व सासू या दोघी नेहमी काही ना काही कारणावरून शिवाजी पवार यांना मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करत असत। 3 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चांगदेव पवार यांना समजलं की त्यांचा भाऊ शिवाजी पवार याला बारागाव नांदूर येथील सेंट्रल बँकेसमोर त्याचे सासू व पत्नीने मारहाण केली। मारहाणीमध्ये त्याच्या पत्नीने त्याला दगड फेकून मारला असून त्यानंतर तो बेशुद्ध पडला आहे असं समजल्यावर चांगदेव पवार हे तात्काळ घटनास्थळी गेले। तेथे त्यांचा भाऊ शिवाजी पवार हे बेशुद्ध पडलेले होते। त्याच्या बाजूला दगड पडलेला होता, त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं। त्याच्या बाजूला काही अंतरावर त्याची बायको बसलेली होती। त्यानंतर चांगदेव पवार यांनी पोलिसांना घटना ठिकाणी बोलावून घेतला आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेले शिवाजी पवार यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। तेथील डॉक्टरांनी शिवाजी सदू पवार वय वर्ष 37 यांना तपासून मयत झाल्याचं सांगितलं। शिवाजी पवार यांच्या मृतदेहावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला। चांगदेव सदू पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी सुरेखा शिवाजी पवार व सासू सीताबाई मुरलीधर बर्डे दोघी राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी या मायलेकीवर गुन्हा रजिस्टर नंबर 461/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 105(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। चांगदेव सदू पवार मला जे वेळेस रात्री फोन आला 11-11:30 वाजता मला फोन आला का तुमच्या भावाला मारलं बघ। मी गेलो, मग तिथं जाऊन पाहतो तर भाऊ पडेल होता माझा, बायको एकटी तिथं बसेल होती, गल्लीत पडलेला होता तो। आम्ही त्याची परिस्थिती पाहिली, मग पुढं पोलिसाला कॉन्टॅक्ट केला, आम्ही त्यांना बोलून घेतलं आणि मग तिथून त्यांनी इकडे आम्हाला पुढे पाठवून दिलं। आम्हाला संशय आहे बा काही बायकोनी सासूने दोघींनी मारहाण केलेली होती। डोक्याला मार लागलेले, भांडण त्यांचं किरकोळ चालू होते। 2-4 दिवसापासून आमच्याकडून डबे आणून खात होता ते। 3/5/2026 रोजी शिवाजी सदू पवार यांना मारहाण केल्यात आली, मारहाण केल्यात त्यांची मृत्यू झाली।